नाही आत्या, मावशीच्या सांगण्यावरून सत्यजित काही आपल्या बाजूने विचार करत नाहीये. आता ना आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागणार आहे, त्याशिवाय काही होणार नाही. आता डाव एवढा हातात आलाय म्हणल्यावर जे काही करायचं असेल ते लई विचार करून करायला हवं. बरोबर आहे. मंजिरी, अगं ये ना. अगं कामात आहेस का? नाही, बोल. काय नाही, तुझं श्रावणातलं व्रत आहे ना, आपण दोघी जाऊयात मंदिरात, सोबत जाऊया. मंदिरात? हा, म्हणजे ते निघूयात, म्हणजे लवकर येता येईल घरी. हो, निघूयात की, निघूयात ना. मंजिरी, तू आता का जातेस मंदिरात? का म्हणजे? मी 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 पहाटेच जाऊन आले ना मंदिरात. हो अगं, पहाटेच जाऊन आले आणि झोपही पूर्ण नाही झाले. म्हणजे ते काय आहे, उपास वगैरे पण आहे ना, तर कसंसं होत आहे मला, म्हणजे कळत नाहीये. मी एक काम करते, मी थांबते, तू जाऊन ये. हा, हो का? अरे बापरे, नाही, तब्येत बरी नसेल तर नको येऊ. हा, आराम करतो, मी जाईन. हो, तू एक काम कर ना, नेत्राला घेऊन जा बरोबर. हा, नेत्रा? हो, मी बघते विचारून तिला. येऊ मी? तू आराम करा पण. हो, काळजी घे. येते. काय आणखीन थोडा उशीर आला असतास तर मी निघून गेलो असतो. एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, दादा जरी वेळ पाळत नसला ना तरी आपल्याला तसं करून चालणार नाही. आणि सेटलमेंटच्या अटींवर काय बोलायचं आहे विचार केलायस का? बघू, आधी त्याचं काय म्हणणं ते बघूया. तो काय म्हणणार आहे? त्याला काहीही म्हणायला चान्स ठेवलेला नाहीये आपण. पुरता बिथरलाय तुझा दादा. दादा साहेब, आपण बोलू त्या अटी त्याला मान्य कराव्या लागतील, नाहीतर त्याला ग्रीनफील्डचे 150 कोटी रुपये परत करावे लागतील. चेकमेट केलाय आपण त्याला. आता त्याचा तो निळा, पिवळा, तांबडा बाबा त्याला वाचवू नाही शकणार आहे. चल. हॅलो, हा बोल लवकर. नाही, अजून वाचला नाही पेपर मी. काय? नाही, मी नंतर बोलतो. चल बाय. हो, घाईत आहे, चल बाय. नेत्रा, अगं काय हे? घरात उपास असतो आज सगळ्यांचा आणि नाही, मी नाही पाळत बसत असलं काही. मला जे हवंय ते मी स्वतः बनवून खाते. नाही, तसं नाही, पण अगं वहिनी, या घरात इतरांनी काय खावं हे तुम्ही मला ठरवू देत नाही. मग किमान मी काय खायचं हे तरी मला ठरवू द्या. ठीक आहे. बरं, तुझं खाऊन झालं की माझ्यासोबत येशील ना? कुठे? मला मंदिरात जायचं होतं. मग तुम्ही एकट्या नाही जाऊ शकत? वाटेत कोणी खाणार आहे का तुम्हाला? नाही, खाणार नाही कोणी मला, पण यांनी सांगितलंय मला सोबत कुणाला तरी घेऊन जायला, म्हणून मी तुला विचारलं. आणि माझं व्रत असतं ना, ते मोडायला नको म्हणून मंदिरात जाणं खूप गरजेचं आहे. वहिनी, घरात इतरही माणसं आहेत ना, तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी घेऊन जा ना. प्रियाला घेऊन जा, नाहीतरी तिला काय काम असतं. नाही, प्रियाला विचारलं मी, ती विना तक्रार आलीही असती, पण तिची तब्येत बरी नाहीये म्हणून मीच नाही म्हटलं. तू आली असतीस तर मला सोबत झाली असती, म्हणून तुला विचारते. वहिनी,
हे असं व्रत वैकल्य उपास तापास याच्यावर विश्वास नाही हो माझा. आणि तसंही माझी आंघोळ नाही झाली अजून. मी असं आलेलं चालेल तुमच्या देवाला? बरं, हे बघ, मी वाट बघते. हवं तर तुझी सगळी तयारी झाली की जाऊया आपण. वहिनी, मला देवळात नाही जायचं. माझा विश्वास नाहीये या सगळ्या गोष्टींवर, त्यामुळे माझी वाट बघू नका. मी मंदिरात येणार नाही. ताईसाहेब, जायचं ना हो मंदिरात? मी बी येते तुमच्या बरोबर. नाही म्हणजे माझं बी दर्शन होईल की. अरे हो, चल ना. साहेब, हा, पेपर. हे पाठवाली अहो बघा. वा 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 इख्या, याला म्हणतात बातमी. शहरातील उद्योगपती सत्यजित मुदळकर यांना नुकतंच प्रकाश नकाते या तरुणाच्या हत्येच्या आरोपातून कोर्टानं निर्दोष सोडून दिलं. पण या खटल्यादरम्यान काही बाबी पुढे आल्या की सत्यजित मुदळकर यांच्या पत्नी सौ मंजिरी मुदळकर यांचे आशिष नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध होते आणि या वादातून प्रकाश नकाते यांचा खून झाला. पोलिसांचा पुढील तपास चालू आहे. सत्यजित मुदळकर यांच्या पत्नीचे चारित्र्य हा या प्रकरणातील मुख्य मुद्दा असून त्याबद्दल सविस्तर माहिती अशी की आशिष शिर्के या तरुणाशी मंजिरी यांचे कॉलेज पासून प्रेम संबंध होते आणि तरीही सत्यजित मुदळकर या प्रेम जीवांच्या मध्ये आले आणि त्यांनी मंजिरी यांना लग्नाच्या बेडीत अडकवले अशी माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले तर सत्यजित मुदळकर यांच्या विरुद्ध पुन्हा आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. हे सांगितले जाते. वा 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 इख्या, हा म्हणतात बातमी. आता येणार मजा मुदोळकर. जय तांबडे महाराज. साहेब, बाहेर ते सत्यजित मुदोळकर आल्यात. सत्यजित मुदोळकर आल्या? वा 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 वा. आज सकाळपासून काय चाललंय? सगळ्यात चांगल्याच बातम्या. आज सगळीकडे आनंदी आनंद, आनंदी आनंद. आनंद पोटात माझ्या माईनार माईना. इकडे बोलव त्या मुधोळकर. होय, इकडे आणते. इकडे मुधोळकर येणार. इथं बस ना. कसं वाटतं? दिसेल ना त्याला? हा, नाही हे मुद्दाम वाटत. हे ठीक वाटत. हेच ठीक वाटत. जय तांबडे महाराज. मीरा, काय बाईसाहेब? कुठे निघालीस? आई, अहो मी आणि मीरा, आम्ही दोघी जण. मीरा, मी तुला विचारते. ताईसाहेबांसंग महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. पण तू तर दुपारी जातेस ना? वय, पण साहेबांनी सांगितले आणि ताईसाहेबांबरोबर कोणीतरी पाहिजे म्हणून मी. काही गरज नाही. पण बाईसाहेब, मी सांगितलं ना एकदा. मी समधी कामं केलीत घरातली. तरी सुद्धा तू जाणार नाहीयेस. मीरा, ठीक आहे, थांब तू घरी, मी जाईन. अहो पर साहेबांनी सांगितले ना. सत्यजितने सांगून सुद्धा जातेच आहे ना ती. मग जाऊ देत तिला. तिचं काय करायचं ते सत्यजित ठरवेल. तू आज जा. आई, अहो मला काहीही बोलायचं नाहीये. मला माफ करा आई, पण आजचं व्रत मी नाही मोडू शकत.
जय श्री तांबडे महाराज. बसा. अरे बसले काय तुम्ही? बरं झालं. तांबडे महाराजांची पूजा रेग्युलर. अरे लवकर योग आला रे आपल्या भेटीचा. तुम्हीच भेटायला बोलवलं तितक्या लवकर. तुम्हीच सांगा. आता बघा, आता मित्राची आठवण आल्यावर त्याला भेटलं पाहिजे का नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं. नंदी काहीतरी घेऊन या. बोला काय घेणार तुम्ही? मुद्दा. मुद्द्याचं बोलूया. बेस्ट बेस्ट. तुमचं हे लय आवडतं आपल्याला. डायरेक्ट मुद्द्यावर, नो लेट, एकदम थेट. तर मग काय विचार केला? लय जुना खेळाडू आहे. तुम्ही आज आनंदी झाला. तुम्हाला काय वाटतं, हो दादा होळकर तुम्हाला जास्त वेळ आनंदी राहू देणार आहे? दादा, काहीही झालं तरी तुमच्या आयुष्यात हा व्यवहार काही होत नाही, तेव्हा त्याचं दुःख पचवण्याची तयारी ठेवा. येतो. निघाले काय तुम्ही? पण हे काय, हित बी सत्यजित भाऊ, आमच्या समोर बी भाऊ. तभी सत्यजित भाऊ आणि आमच्या समोर बी सत्यजित भाऊ. त्यांचीच बातमी आहे. काय बोल बातमी? मंजिरी सत्यजित मुधोळकर. क्या? बाई बाई बाई, काय गोड दिसते माझी पोर. माझीच नजर लागेल तुला बघ. मग राहू दे काय असंच गळ्यात. अगं माझ्या हातात असलं असतं तर मी होच म्हणलं असतं. पण आता हे कायमची घालायची वेळ कधी येईल त्या आई अंबेलाच माहित. येईल, ती पण वेळ लवकरच येईल आत्या. अगं असं मला बी वाटतं, पण आता हे सत्यजितला वाटायला हवं ना. आत्या त्याला पण वाटतंय, पण ती मंजिरी काय त्याची पाठ सोडत नाही. काय जादू केलीये ना आई अंबेलाच माहित. पण आत्या सत्यजितच्या डोक्यातून तरी तिचे विचार कमी होत आहेत. आता हळूहळू तिला समोर उभंही करणार नाही तो, आणि मग त्याच्या पुढे माझ्याकडे येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण आताच मी त्या दोघांना असं गुलू गुलू बोलताना पाहिलं ग. म्हणजे सत्यजित परत तिच्याकडे जाणार? नाही आत्या, असं नाही होणार. मी नाही होऊ देणार असं. आणि असं जरी झालं ना तरी माझ्याकडे हुकमी एक काय जो मी कधीही बाहेर काढू शकते. अगं पण मंजिरी बी माघार घ्यायला तयार नाहीये. नेत्राचं काय? अगं अगं आत्या, तुझा साड्यांचा चॉईस ना मला खूपच आवडतो. नेक्स्ट टाइम आपण शॉपिंगला जाऊ ना तेव्हा तू माझ्या बरोबर येशील का? काय? मी खरं तर इकडेच येत होते. मी काहीही बोलायची गरज नाहीये, कारण काय आहे काय नाही ते दिसतंय. नेत्रा, मी तुला या आधीही सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतेय, या घरात राहायला मिळालं ना शिस्तीत राहायचं.
स्वतःची पायरी सोडू नकोस, नाहीतर काय आहे ना, मलाही नको त्या पायरीवर उतरून कळतंय ना मला काय बोलायचंय ते. प्रिया, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय तुझं. मी इथे आत्यांना सांगायला आले होते फक्त की मी बाहेर चाललीये म्हणून. मला ते कशा पाहिजे? आणि मग सांगायला आल्यावर दाराला कान लावून उभं राहायची पद्धत आहे का तुमच्या? नाही, तसं नाही. मी खरं तर आधी आईंकडेच गेले होते सांगायला, पण त्या पूजा करत होत्या ना. मग आता आईनंतर तुम्हीच मोठ्या आहात ना घरात, मग म्हणलं तुम्हाला सांगून जावं. तर मी बाहेर चाललीये. येते मी. हो, ये. हा, या नेत्राचं ना काहीतरी करायला पाहिजे आत्या. सारखी माझ्या मागे मागे फिरत असते. मला कशात अडकवता येईल ना ते शोधत असते. हिला चांगला धडा शिकवायलाच हवा. एवढी कशाला चिडतीस? तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? या मुलीची आपल्याला लई मदत होणार आहे बघ. ती काय कामाची? अगं, काट्यानं काटा काढायचा असतो. आपल्याला मंजिरीला घराबाहेर काढायचं आहे ना, त्यासाठी हिची आपल्याला लई मदत होणार बघ. आता तिला मंजिरीची जागा पाहिजे. आता बघू आपलं काम झाल्यावर तिला कुठल्या जागेवर बसवायचं ते येते का लक्षात? वाचा वाचा, काय लिहिलं वाचा. हो, असं कसं जाता तुम्ही? ऐका तर खरं. एवढी चांगली बातमी छापून आली पेपरात आणि मी जाता कुठं? काय ते मंजिरी सत्यजित काय जोडा आहे तुमचा. हा, मस्त जोडा एकदम. ते असं आहे म्हणजे नाही का, म्हणजे कान पिळून जायचं वेगळा आणि तर राग आमच्यावर सगळा. म्हणजे तुम्ही घरी बायकोची भांडा आणि तर आमच्यावर राग काढा. दादासाहेब बास. नाही नाही, मी काय म्हणतो, बायकांचं काही खरं नसतं, लक्ष ठेवा. तुम्हाला सांगतो, तांबडे महाराजांना शरण जा, सगळं व्यवस्थित होणार तुमचं. हे बरोबर नाही केलं तू. आपला व्यवहार वेगळा होता, त्यात तू. कसला व्यवहार? कसला व्यवहार? याला घरी बायको सांभाळता येत नाही तर आम्हाला व्यवहार शिकवता तुम्ही. सत्यजित सोड. हॅलो. हो हो हो, कुस्ती खेळेल तुला? हा, खड्यात यायचं आमच्या संग. या या, खड्यात या, खेळू कुस्ती. सत्यजित चल. हा, खड्यात उतरायचं. हा, ये ना. पुन्हा आमची गचांडी पकडणारे हात. नंदी दूध. पाणी पाणी पाणी. दळपाची कोळ्या केसाची विक्रांत रूपाची हाती घेऊन तिची वाटी काजळ भुक्याची सुटी. गौरांग, गौरांग उठ. गौरांग उठ पटकन, डोळे उघड. काय ग, कुठे तीर मारायला जायचंय? झोपू दे ना. तीर तर ऑलरेडी मारला गेलाय गौरांग. आता तो कुठे जाऊन बसतोय ते बघायचं फक्त. तू काय बरळतेस सकाळी सकाळी? मी बरळतीये? उठ आणि तो पेपर वाच एकदा. अरे वा, दादांचा फोटो आलाय. हा, क्या बात आहे. कप्पाळ माझं. अरे तू काय अक्कल विकून खाल्लीस का रे? फोटो सोड, ती बातमी वाच.
गेली. तुमच्या मुधोळकरांची अब्रू मातीत मिसळली गेलीये. बघ नीट एकदा. बोंबला. कळलं? आता दादा भडकणार. शी, आज मला दादाकडे पैसे मागायचे होते आणि ही बातमी नेमकी आजच यावी. आता त्याचा मूड बिघडणार. हे आज नव्हतं व्हायला पाहिजे होतं. नाही, देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा चाळणी घेऊन गेला असणारेस तू तिथे. अरे आपल्याला आता आयुष्यभर कधीही कोणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत अशी बातमी आहे ही. कळतंय का तुला? अगं या बातमीचा आणि पैशांचा काही संबंध आहे का? काय बडबडतेस तू? गौरांग बाळा, कसं आहे ना, आता ही बातमी ऐकल्यानंतर सत्यजित दादा चिडणार, खूप भडकणार आणि मग मंजिरी वहिनीला घराबाहेर काढणार. आता एकदा का या घरची मोठी सूनच घराबाहेर गेल्यानंतर घरातले अधिकार कोणाकडे येणार? या घरातली सगळी सत्ता या घरच्या धाकट्या सुनेकडे येणार. आणि मग पैसे, त्याच्यासाठी कधीच आपल्याला कुणासमोर हात नाही पसरावे लागणार. सगळं आपल्या हातात असेल. त्याच्यासाठी फक्त एक काम करावं लागेल. आता अगं काय करतेस तू? हा पेपर आईंना दाखवायला नको? अगं आईला नको दाखव, तिला त्रास होईल. गौरांग, हा बॉम्ब आहे, बॉम्ब. एकदा का घरात फुटला ना की मग बघ काय होतंय ते.